नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन कल्पनाला म्हणतो की मम्मा, माझ्या बायकोला पैसे वेस्ट केलेले अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी तिच्यासाठी एक युजफुल गिफ्ट आणलंय. अर्जुन त्याच्या खिशातून बामची बॉटल काढतो, तेव्हा सायली मात्र डोक्यालाच हात लावून घेते. अर्जुन म्हणतो की काय आहे बायको, मी रोज तुझ्या कमरेला तेल लावून तर नाही देऊ शकत, कारण आपली गादी खराब होईल ना. तुझ्या कमरेला बाम लावून आज तुझी मसाज करून देतो. पूर्ण आजी म्हणते की निर्लज्जपणाचा कळसच झालाय बाई, कान बंद करून घ्यायची काही सोय असती तर बरं झालं असतं. सायली अर्जुनच्या हातातून बाम हिसकावते आणि म्हणते की माझी मी लावून घेईल. अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे तू लावणार नाहीस. अगं, तुला परत खाली झोपावं लागेल आणि परत कोणीतरी आपल्या रिलेशनवर डाऊट घेणार. हो ना मम्मा. त्यावर कल्पना म्हणते की आता माझे सगळे संशय दूर झालेत अर्जुन. अर्जुन सायलीला म्हणतो की चल बायको, मी तुझ्या कमरेला छान मसाज करून देतो. आणि अस्मिताई किचन तिकडे आहे, त्यामुळे किचनमध्ये जाऊन तू जरा काम कर. अर्जुन सायलीला घेऊन तिथून निघून जातो. तर इकडे रविराज पोलिसांसोबत बोलत असतो. तो म्हणत असतो की वात्सल्य आश्रम मर्डर केसबद्दल जरा माहिती काढायची होती. त्याचवेळी प्रिया तिथे आलेली असते आणि प्रिया त्याचं बोलणं ऐकत असते. रविराज पोलिसांना विचारत असतो की जो व्हिक्टीम आहे ना विलास, त्याच्याबद्दल मला जरा माहिती हवी होती. त्याची फॅमिली, नातेवाईक, तो कोणाकोणाच्या संपर्कात येत होता आणि विशेष म्हणजे त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड मला चेक करायचं होतं. त्याचा मुलगा वगैरे सगळ्यांबद्दल मला डिटेल्स हव्यात, त्यामुळे मला लवकरात लवकर काढून द्या. प्रियाला तिथे बघतो तर रविराज प्रियाला म्हणतो की अगं तन्वी, तिकडे काय करतेस इकडे. प्रिया घाबरलेली असते. प्रिया म्हणते की अहो बाबा, तुमचा फोन सुरू होता ना, म्हणून म्हटलं की तुम्हाला डिस्टर्ब नको करायला. प्रिया विचारते की पण बाबा तुम्ही कोणाशी बोलत होता. रविराज म्हणतो की अगं माझ्या ओळखीचे इन्स्पेक्टर आहे, त्यांच्याशी बोलत होतो. बऱ्याच केसेसमध्ये त्यांनी माझी खूप मदत केली आहे, त्यामुळे त्यांना जरा मी माहिती काढायला सांगितली. प्रिया म्हणते की बाबा, पण ज्याने खून केला आहे त्याची माहिती काढणं महत्त्वाचं आहे ना. रविराज म्हणतो की कसं आहे तन्वी, जेव्हा तुला हा विलास एवढी मोठी कॅश घेऊन आश्रमाच्या बाहेर भेटला तर तो आश्रमाच्या बाहेर काय करत होता आणि एवढी कॅश त्याच्याकडं आली कुठून, ह्या प्रश्नांची उत्तरं तर मिळायलाच हवी. आणि एवढी कॅश बाळगणारा माणूस, त्याचे काहीतरी डिटेल्स तर निघू शकता. प्रिया म्हणते की बाबा, मला अंदूक अंदूक आठवतंय, विलास काका मधुभाऊंना सांगत होते की ते जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेत, पण आता ते सुधारलेत. रविराज म्हणतो की अगं एवढी मोठी गोष्ट तुम्हाला सांगायला विसरली कशी काय. बरं ठीक आहे, कुठल्या गुन्ह्यासंदर्भात जेलमध्ये गेला होता ते आठवतंय. प्रिया म्हणते की नाही, ते नाही माहीत बाबा, मी तुम्हाला सांगितलं ना, त्या खुनाबाबतीत मला कुठल्याही आठवणी नको आहे. बाबा, पण विलास काका खूप चांगले होते, बिचारा माणूस मधुभाऊंवर विश्वास ठेवून फसला. बाबा पण जाऊ द्या, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मेलेल्या माणसाची माहिती मिळून तरी काय करायचं आहे. रविराज म्हणतो की आमच्या प्रोफेशनमध्ये मेलेली माणसंसुद्धा बोलतात, कुठला ना कुठला पुरावा मागे ठेवून जातात आणि मग तो पुरावा आम्हाला सत्यापर्यंत घेऊन जातो. तसंच हा विलास आपल्याला खऱ्या खुन्यापर्यंत घेऊन जाईल. तर इकडे अर्जुन आणि सायली दोघंही बेडकडे बघत असतात. बेडवर 2 उशा आणि 2 ब्लँकेट ठेवलेले असतात. अर्जुन म्हणतो की हे खूप छान झालं, म्हणजे आता तुम्ही खाली नाही झोपणार, तुम्ही वर झोपाल, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होणार ना. अर्जुन दरवाजा बंद करून घेतो आणि म्हणतो की लाईट्स ऑफ करायचे आहेत ना आता, मी लाईट्स पण ऑफ करून घेतो. नंतर तो म्हणतो की मला जरा काम आहे, तुम्ही झोपा, मी काम करतो. सायली बेडवरच बसलेली असते आणि विचार करत असते. अर्जुन मात्र पुस्तक इकडच्या साईडने घेऊन तिकडच्या साईडने घेत असतो. खरं तर त्याचं पुस्तक वाचण्यामध्ये काहीही लक्ष नसतं. अर्जुन सायलीला विचारतो की काय झालं, तुम्ही झोपत का नाही आहात. सायली म्हणते की सर, कितीही घोळ होऊ नये म्हणून वर झोपायचं ठरवलं तरी खूप अवघड जातंय. अर्जुन म्हणतो की इट्स डिफिकल्ट, म्हणजे असं झोपताना कोणीतरी बाजूला असण्याची मला प्रॅक्टिस नाही आहे ना. तर सायली म्हणते की मलाही नाही आहे प्रॅक्टिस. अर्जुन म्हणतो की ऑकवर्ड होतं आहे तुम्हाला. सायली म्हणते की हो. अर्जुन म्हणतो की आता जरा प्रॅक्टिकली विचार करा. आपण एक काम करूया, बेडच्या साईडला बसूयात, 3 पर्यंत काउंट करूयात. 3 वर आपण घट्ट डोळे झाकून पटकन झोपूयात. अर्जुन लाईट्स ऑफ करतो. दोघेही बेडच्या साईडला बसतात आणि 3 काउंट करतात आणि पटकन झोपून घेतात. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाठ करून झोपलेले असतात आणि मध्ये खूप डिस्टन्स असतो. अर्जुन तर एकदम कोंडी करून झोपलेला असतो. ते बघून सायली उठते आणि म्हणते की सर, हे नाही जमणार आपल्याला. अर्जुन म्हणतो की मग आता काय करायचं. अर्जुन म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आहे. तो कपाटातून उशा काढतो आणि दोघांच्यामध्येही चांगल्या रचून ठेवतो आणि म्हणतो की आता आपल्याला झोप लागेल कदाचित. आणि मग दोघेही झोपी जातात.
सकाळी सकाळी दोघेही एकमेकांकडे तोंड करून झोपलेले असतात. अचानक दोघेही डोळे उघडतात आणि एकमेकांना बघून दोघेही पटकन उठतात. अर्जुन पटकन उठतो आणि पाणी प्यायचं नाटकं करत असतो. सायली देखील ब्लँकेट फोल्ड करण्याची नाटकं करत असते. अर्जुनचं पाणी पिऊन झालेलं असतं, त्याला नाटकं करायला दुसरं काही उरत नाही म्हणून तो ब्लँकेट फोल्ड करायला घेतो, परंतु त्याला ब्लँकेटही फोल्ड होत नसतं. कशी तरी वेडीवाकडी घडी घालून तो बेडवर ठेवतो आणि बेडवर असलेल्या उषा कपाटात ठेवतो. दोघेही रूममध्ये इकडे तिकडे फिरत असतात आणि काम करण्यासाठी नाटकं शोधत असतात. शेवटी सायली आंघोळीला निघून जाते. सायली आंघोळ करून आल्यावर अर्जुनला तरीही ऑकवर्डच वाटत असतो. तो उभा राहतो तेव्हा सायली म्हणते की सर मी खाली जाते. अर्जुन म्हणतो की ठीक आहे. रात्रभर एकाच बेडवर झोपल्यामुळे दोघांनाही खूप ऑकवर्ड फील होत असतं आणि दोघंही एकमेकांपासून नजर चोरत असतात. तर इकडे साक्षी आणि मैपत बसलेले असतात. तेव्हा साक्षी म्हणते की किती दिवसांनंतर असा ब्रेकफास्ट करण्याची वेळ मिळाली आहे ना. मैपत म्हणतो की बेटा आपलं काम 9 ते 5 ऑफिससारखं नसलं तरी धावपळ करावी लागते. या आश्रमाच्या जागेने तर अगदी वात आणलाय. पण तू ती खोट्या कंपनीची आयडिया मात्र भारी काढलीस हां. तेवढ्यातच प्रिया तिथे टाळ्या वाजवत येते आणि म्हणते की मस्त हा मस्त, तुमचं सगळं टेन्शन संपल्यामुळे तुम्ही ब्रेकफास्ट करताय आणि मी एकटीने सगळे प्रॉब्लेम झेलत बसायचे. साक्षी विचारते की आता कुठला नवीन प्रॉब्लेम झालाय. तर प्रिया म्हणते की तोच जुना प्रॉब्लेम किल्लेदार. मी तुला सांगितलं होतं ना किल्लेदार विलासची सगळी बॅकग्राऊंड चेक करतोय. मैपत म्हणतो की साक्षीने मला सगळं सांगितले, तू उगाच डोक्याला ताप करून घेऊ नकोस. प्रिया म्हणते की त्याला नसतं सापडलं, पण त्याने हे काम देशमुख नावाच्या एका इन्स्पेक्टरला दिलंय. तुम्हाला एक कळतंय का त्या इन्स्पेक्टर देशमुखकडे किती रिसोर्सेस असणार आहे. विलासच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडल्याय त्या सगळ्या तो खणून काढेल आणि त्या प्रत्येक गोष्टीचं कनेक्शन हे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. मैपत म्हणतो की तू आम्हाला काय लेचेपेचे खेळाडू समजतेस का. त्या इन्स्पेक्टरचा तपास विलासपर्यंत पोहोचणारच नाही, कारण त्याआधीच. साक्षी म्हणते की त्याआधी काय. अण्णा मला तुमचे एक्सप्रेशन कळतंय हां, त्यावरून कळतंय मला की तुमच्या डोक्यात काहीतरी सॉलिड चाललंय. मैपत म्हणतो की त्याआधीच आपण त्या इन्स्पेक्टरला दाखवून द्यायचं की विलास हा त्या अन्नपूर्णाबाईंकडे कामाला होता, म्हणजे त्या ट्रस्टमध्ये. साक्षी म्हणते की विलासच्या भूतकाळाचं रहस्य हे आपल्याला कनेक्ट न होता सुभेदार कुटुंबाशी कनेक्ट होईल असे पुरावे प्लॅन करायचे. प्रिया म्हणते की असं जर झालं तर किल्लेदार मात्र त्या म्हातारीकडे जाऊन राडेच घालेल. काय माइंड ब्लोईंग आयडिया ही. मैपत म्हणतो की काय आहे, किल्लेदार अन्नपूर्णाबाईंची उलट तपासणी घेईन आणि ते अर्जुनला अजिबात आवडणार नाही. त्यामुळे किल्लेदार आणि सुभेदार यांना एकमेकांशी झुंजवत ठेवायचं. साक्षी म्हणते की बघितलंच प्रिया, माझ्या अण्णा किती सॉलिड आहेत, असं कोणाच्या डोक्यात सुद्धा येणार नाही. मैपत म्हणतो की एवढे वर्ष झाले परंतु एक सुद्धा गुन्हा अजून माझ्यावर लागला नाही आहे. प्रिया विचारते की पण तुम्हाला खरंच अन्नपूर्णा आणि विलासमध्ये कनेक्शन जोडता येईल, म्हणजे विलास अन्नपूर्णाकडेच कामाला होता हे दाखवता येईल. साक्षी म्हणते की ऑफकोर्स त्याच्यासाठी टॅलेंट लागतं, त्यात ऑनलाईन माझी आणि ऑफलाईन अण्णांची मास्टर की आहे. तर इकडे सायली किचनमध्ये येते. कल्पना म्हणत असते की नाश्त्याचं काय करायचं, नाश्ता कोण बनवतंय. तेव्हा सायली म्हणते की हो. कल्पना म्हणते की अगं हो काय, नाश्ता कोण बनवणार आहे असं विचारलं. सायली म्हणते की मी करते, सँडविचेस करते. तिच्या हातातून एक एक गोष्टी पडत असतात. सायली म्हणते की मी एक काम करते, मी चहा करायला घेते. सायली चहाचं पातेलं घेण्यासाठी जाते तर तिच्या हातून तेही खाली पडतं. कल्पना म्हणते की अगं तुझी तब्येत तर बरी आहे ना, म्हणजे तुझी कंबर आणि पाठ बरी तर आहे ना. तेव्हा सायली पुन्हा ऑकवर्ड फील करते आणि म्हणते की आई मला एक काम आठवलं, मी पटकन वर जाऊन येते हा. सायली वर जायला लागते. अर्जुन तिच्या समोर येतो. दोघांनाही त्यांच्या रस्त्याने पुढं जायचं असतं, परंतु दोघंही एकमेकांचे रस्ते अडवत असतात. तर मित्रांनो, या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेव्हा कल्पना म्हणते की सायली अगं ये तू पण बस इथे. ती अर्जुनसोबत तिला बसायला सांगत असते. तेव्हा सायली म्हणते की नाही आई, मी परत बसेल नंतर. अर्जुन म्हणतो की मला सँडविच हवं आहे. त्यावर कल्पना म्हणते की सायली अगं त्याला वाढ सँडविच. तर पूर्णा आजी म्हणते की आपल्या घरात रोज बायको असा जप असायचा, तो तर आता मला ऐकूच येत नाही आहे. माझ्या कानात फार मोठा बिघाड झाला असेल बाबा. अर्जुन म्हणतो की तसं नाही आहे पूर्णा आजी, माझ्या बायकोने एवढं छान सँडविच बनवलं आहे, ते खाण्यात मी बिझी आहे आणि जरा टेन्शनमध्ये पण आहे मी. कल्पना विचारते की कसलं टेन्शन रे. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.